व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असलेले मंत्री महोदय, प्रसन्नजी आपण वर जा, प्रसन्नजी वर जा. या त्याचबरोबर ओमप्रकाश शेटे साहेब, जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब, महेश पाटील साहेब, प्रसन्नजी जोशी आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष मान्य अनिलजी मस्के साहेब आणि मोठ्या संख्येनं जमलेल्या सगळ्या बंधूंनो आणि भगिनींनो, अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. खरं तर मी आज ऐकायला आलेलो आहे. आमचे सत्यपाल महाराज या ठिकाणी आलेले आहेत, सप्तखंजेरी वादक. खऱ्या अर्थानं गाडगेबाबांचा आणि तुकडोजी महाराजांचा विचार गेल्या 50-55 वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माणसाने पेरला, कथनी आणि करणीमध्ये थोडासाही फरक नसलेला माणूस म्हणजे सत्यपाल महाराज, ज्यांची कथनी आणि करणी सारखी आहे. म्हणजे मी तर म्हणतो की आधुनिक युगातले ते गाडगेबाबा आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि हजारो कीर्तनं त्यांनी आपल्या वाणीतून त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिलेली आहेत. त्या सत्यपाल महाराजांचा गौरव आज या निमित्तानं होतो आहे. व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचा मी तर सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे, एक परिवारातला घटक आहे. आमचे मित्र संदीप काळे सर, त्यांच्याबद्दल आत्ता बोलल्या गेलं. संदीप काळे हे असं रसायन आहे. मी तर म्हणतो की आमच्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये सगळ्यात श्रीमंत असलेला माणूस आहे. आर्थिकदृष्ट्या किती श्रीमंत आहेत ते मला माहीत नाही, पण त्यांच्या सातबाऱ्यावर लाख मोलाची माणसं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्यामुळे संदीप काळे हा अत्यंत श्रीमंत माणूस आहे. चांगले हिरे शोधायचे, चांगली माणसं समाजामध्ये शोधायची. आपण म्हणतो समाजात सगळीकडे वाईट चाललं आहे, सगळीकडे भ्रष्टाचारानं काळोख केलेला आहे आणि सगळं वाईट वाईट दिसतं आहे. पण अशा याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह जर्नलिझम करण्याचं काम आणि चांगली माणसं शोधण्याचं काम, चांगले हिरे शोधण्याचं काम संदीप काळेंनी त्यांच्या या पत्रकारितेच्या काळामध्ये केलं. संदीप काळे हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. जाईल तिथं, जाईल त्या फाट्यावर, जाईल त्या रस्त्यावर त्यांनी माणसं पेरलेली आहेत. मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी भाग्यशाली आहे शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता या नात्याने की संदीप काळे हे माझे मित्र आहेत. हे सांगताना माझा ऊर अभिमानानं मला भरून येतो आणि मी अभिमानानं छातीरोखपणे हे सगळं सांगत असतो. अलीकडच्या काळामध्ये असण्यापेक्षा दिसण्याला जास्त लोक महत्त्व देत आहेत, परंतु संदीप काळे असा माणूस आहे. या कार्यक्रमाचं संयोजन त्यांचं आहे. ते व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक आहेत आणि ते मात्र खाली बसलेले आहेत. याच्यावरनं हा माणूस किती जमिनीवर आहे हे आपल्याला दिसून येतं. संदीप काळे सरांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांच्याबद्दल बोललं की त्यांना बोललेलं फार आवडत नाही, कारण अनेक कार्यक्रमातले आम्ही परमनंट गेस्ट आहे. ओमप्रकाश शेटे साहेब आणि मी तर समजा परमनंट असतो सगळ्या कार्यक्रमामध्ये. एखादा कार्यक्रम हुकला की आपली काही खैर नाही, त्यामुळे धावत पळत हे सगळे कार्यक्रम अटेंड करावे लागतात. पत्रकारांचा आवाज दबलेला होता. या पत्रकारांच्या दबलेल्या आवाजाला एक दिशा देण्याचं काम, किंवा पत्रकारांचंही काही जगणं असतं, पत्रकारसुद्धा माणसं आहेत आणि त्यांचंही काही जगणं असतं, हे समाजासमोर व्हॉइस ऑफ मीडियाने आणलं. आणि हे फक्त ही बोलबच्चनवाली संघटना नाही, तर कृतिशील कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत जाणारी संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये 5,000 पत्रकारांचा इन्शुरन्स काढण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडियाने केलं. मला वाटतं हे काम दुसरं कोणी केलं नसेल. पत्रकार कसा जगतो, त्याच्या घरी काय चाललं आहे, त्याच्या पुरीचं लग्न आलं असेल, एखाद्या पत्रकाराचं तर वर्गणी करून लोकांमध्ये पैसे जमा करून त्याचं लग्न केलं असेल, किंवा अडीअड होते. आयुष्यात तुम्ही कसे किती जगले यापेक्षा तुम्ही कसे जगले हे जास्त महत्त्वाचं आहे. मला संदीप काळेंच्याबद्दल सातत्यानं सांगावं असं वाटतं की शेकडोच्या जवळपास पुस्तकं या माणसानं लिहिली. हा माणूस लिहितो कधी आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करतो. आता मी आमच्या अशोक काकडे साहेबांच्या कानात म्हणत होतो की हे नेमकं काय काय करतात. ते गाणंही लिहितात, ते पुस्तकंही लिहितात, ते 24/7 एव्हरग्रीन एकदम ऊर्जा घेऊन असतात. अशी माणसं समाजामध्ये फार कमी असतात आणि संदीप काळेंसारख्या माणसांना जपणं ही तुमची आमची समाजाची जबाबदारी आहे, हे मला आवर्जून या निमित्तानं सांगायचं आहे. मी जे काय ज्यांना पुरस्कार देणार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि संदीप काळे सरांची व्हॉइस ऑफ मीडिया ज्या देशांपर्यंत पोचायची राहिली असेल त्याही देशापर्यंत पोचो अशा शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांना भरभक्कम ताकद मिळो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. थँक्यू. धन्यवाद. त्यांनी स्टेजवर जायचे. सन्माननीय चंद्रमोहन भोपाला सर, प्रसन्न जोशीजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सचिन मोहिते, कुमार कडलकजी, नरेंद्र देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी प्रसन्न जोशी यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय चंद्रमोहन भोपाला सर यांचं स्वागत करायचं आहे.
सन्माननीय चंद्रमोहन पोपाला सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय नरेंद्र देशमुख आणि कुमार कडलकजी यांना. मला सगळ्यांना आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे की चंद्रमोहन पोपाला सर या सगळ्या कल्पनेच्या मागचे खरे सूत्रधार आहेत. माझ्यासारखे अनेक पोस्ट मास्टर आहेत, पण खरे पोस्ट मास्टर ते आहेत. त्यांनी हे सगळं सुरू केले आणि चंद्रमोहन पोपाला सरांनी महाराष्ट्रातले सगळे न्यूज चॅनल उभं केलेत. महाराष्ट्रामध्ये असणारे अनेक पत्रकारांचे मोठे फौज, कुलगुरू असणारे पत्रकारांची अशी त्यांची ओळख आहे. चंद्रमोहन सर यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. मी अधिकचा वेळ न घेता प्रसन्नजी यांना विनंती करतो की त्यांनी अगदी 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्यात. प्रसन्नजी.